शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आपण कालपासून पुढील 8 ते 10 दिवसाचा अंदाज द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामागचं कारण असं की पुढील 8 ते 10 दिवसामध्ये राज्यामध्ये एकूण पावसाची स्थिती काय राहील व का कोरडे हवामान राहील यामध्ये दररोज बदल होत आहे आणि हा रोजचा बदल आपल्या लक्षात यावा त्यासाठी आपण कालपासून रोजच्या रोज अंदाज द्यायला सुरुवात केलेली आहे. त्या अंदाजामध्ये आपण काय बघणार आहे, सध्या मान्सूनची स्थिती व पुढील एक 6 ते 7 दिवसामध्ये राज्यात काही पावसाचा अंदाज आहे का ते बघणार आहे. तर आजच्या अंदाजामध्ये आपण बघणार आहे सध्या मान्सूनची स्थिती व दिनांक 17 ते 22 जून या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज आहे ते. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघूया आपण सध्या मान्सूनची स्थिती. तर शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की मान्सूनची प्रगती थांबलेली आहे. तर यावर्षी मान्सून वारे अंदमान निकोबार बेटावरती 16 मे रोजी दाखल झालेले आहे आणि तेव्हापासून जी काही प्रगती झाली मान्सूनची तर ही प्रगती 8 जूनपर्यंत चालू होती. मात्र 8 जूनपासून मान्सूनची प्रगती थांबलेली आहे आणि पुढचे 5 ते 6 दिवस ही प्रगती थांबणार आहे. तर आता बघूया दिनांक 17 ते 22 जून या कालावधीमध्ये जो काही पावसाचा अंदाज आहे त्या संदर्भात. तर शेतकरी बंधूंनो, हा आहे आपल्या भारताचा नकाशा आणि यामध्ये इथे जे काही तुम्हाला बाष्पयुक्त ढग दिसत आहे तर हे ढग आले बंगालच्या समुद्राकडून. तर हे ढग येणार आहे 17 जूनपासून. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये बदल होणं शक्य दिसत आहे. जर हे ढग असेच आले तर दिनांक 17 ते 22 जून या कालावधीमध्ये आपल्या पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र या विभागामध्ये पाऊस होईल. मात्र यामध्ये जर बदल झाला तर पाऊस होणार नाही. त्याच तुलनेत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र इथे सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होईल. हे जर ढग असेच इकडे आले तर, पण जर यामध्ये जर बदल झाला तर पाऊस होणार नाही. मात्र कालच्या तुलनेत आज थोडा वातावरणामध्ये आपला बदल झालेला दिसत आहे. तर बघूया यानुसार राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या इमेजमध्ये बघितलं आहे, जर बंगालच्या समुद्राकडून जे काही बाष्पयुक्त ढग आलेले आहेत हे येत आहे आपल्या पूर्व विदर्भाकडून. जर हे ढग असेच आले तर राज्यात दिनांक 17 ते 22 जून या कालावधीमध्ये पाऊस होईल. मात्र यामध्ये जर काही बदल झाला तर पाऊस होणार नाही आणि मला तरी असं वाटतं आहे की यामध्ये बदल होईल. कारण की एका दिवसामध्येच असं होईल असं नाही, पण जो काही बदल झाला हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या बदलानुसार जो पाऊस होणार आहे तर तो पाऊस होणार आहे गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, इकडे हिंगोली, वाशिम, अमरावतीच्या काही भागामध्ये, परभणी, लातूरच्या सुद्धा काही भागामध्ये हा पाऊस होणार आहे. दिनांक 17 ते 22 जून म्हणजे 17 जूनपासून चालू होईल. हा पुढे पाऊस हा असा पुढे सरकत येईल. ते बी ह्या वातावरणानुसार. हे जर वातावरणानं सपोर्ट केलं तर, जर वातावरणानं सपोर्ट केलं नाही तर यामध्ये बदल होऊ शकतो. आणि त्याच तुलनेत पुढे जे काही मधले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपला पाहायला मिळेल 17 जूनपासून ते 22 जूनपर्यंत. मात्र या पावसाच्या भरोशावर कोणीही धूळ पेरणी करू नये, कारण हे वातावरण असे सपोर्ट करील असे नाही. कारण की मागच्या त्या अंदाजामध्ये मी सांगितलं होतं दिनांक 10, 11, 12, 13 जून राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार मान्सूनपूर्व पाऊस होईल. मात्र मीच नाही, अशा बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी सांगितलं होतं. मात्र त्यानुसार वातावरणाने सपोर्ट केलेला नाही आणि याच्यामध्ये सुद्धा काही बदल होणं शक्य आहे. पण मात्र आपण जे ठरवलं आहे की आपल्याला रोजच्या रोज जो काही वातावरणामध्ये बदल होतोय ह्या बदलासंदर्भात माहिती द्यायची, तर शेतकरी बंधूंना आपण ती माहिती दिलेली आहे. आपण आजच्या अंदाजामध्ये सध्या मान्सूनची स्थिती बघितली आणि 17 ते 22 जून या कालावधीमध्ये जो काही पावसाचा अंदाज आहे ते बघितलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही व्हिडिओ पाहत जा, म्हणजे रोजच्या रोज व्हिडिओ पाहत जा आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा सांगत जा व्हिडिओ पाहा जा म्हणून, जेणेकरून आपल्याला पेरणीचा निर्णय घ्यायला सोपं पडेल. तर शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.